नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातेर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला ह्या व्हिडिओ लेक्चर मधला टॉपिक आहे कॅलेंडर बुद्धिमत्तेमधला अतिशय महत्त्वाचा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी एक प्रश्न जास्तीत जास्त दोन प्रश्न येण्याची शक्यता असते। परंतु क्लास 3 क्लास 4 क्लास 1 क्लास 2 कुठलीही घ्या, एमपीसी घ्या, राज्यसेवा घ्या, पोलीस भरती घ्या, तलाठी कुठलीही एक्झाम असू द्या, त्यामध्ये कंपल्सरी येणारा बुद्धिमत्तेमधला महत्वाचा टॉपिक म्हणजे कॅलेंडर दिनदर्शिका। याच्यावरती 100% प्रश्न येतो असं गृहीत धरून चला की ह्या कॅलेंडर आपल्याला 1 मार्क देणार आहे। बघा, गणितात आणि बुद्धिमत्तेमध्ये इतकं जास्त आपल्याला मार्क मिळवण्याचे चान्सेस का असतात माहिती का मित्रांनो? तर आपल्याला गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये कुठला प्रश्न येणार आहे हे आपल्याला आधीच माहित असतं। समजा कॅलेंडरवर प्रश्न येणार आहे, 100% येणार आहे। घड्याळावर येणार आहे, घन ठोकळा फासा येणार आहे। सरासरी नफा तोटा, तुम्ही कुठलाही एक टॉपिक घ्या, त्याच्यावरती 100% एक प्रश्न येणार आहे, हे तुम्हाला आधीच माहित असतं। फक्त होणार काय आहे, तिथे आकडे बदलणार आहेत, संख्या बदलणार आहेत, पॅटर्न बदलणार आहे, पण मात्र त्या टॉपिकवर प्रश्न 100% येतो। मग आपल्याला बघा, कॅलेंडरवरती एक प्रश्न येणारच आहे। मग आपल्याला जर फिक्स माहित आहे की कॅलेंडरवर एक प्रश्न येणार आहे, तर आपण तो सोडवायचा का? सोडायचा नाही, तर तो आपल्याला सोडवायचा आहे। मग आपला इथून पुढे कधीही कुठलीही एक्झाम द्या, त्यामध्ये तुमचा कधीही 1 मार्क जाणार नाही। फिक्स तुम्हाला एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार, तो म्हणजे कॅलेंडर। आता कॅलेंडरवरती कसा प्रश्न पडतो? तर कॅलेंडरवरती आपल्याला कुठल्याही प्रकारे प्रश्न येऊ द्या, सरळ येऊ द्या, उलट येऊ द्या, थोडासा कमी डाटा देऊ द्या, जास्त डाटा देऊ द्या, तारीख देऊ द्या, वार नाही दिला तरी चालेल, तारीख आणि वार देऊन पुढची तारीख देऊन वार विचारला असेल तरीही चालेल, नुसती तारीख दिली असेल, नुसता तारखेवरून सुद्धा आपण वार शोधणार आहोत, म्हणजे अगदी अवघड पद्धतीपर्यंत जाणार आहोत। आपण कॅलेंडरला सुरुवात करणार अगदी बेसिक पासून आणि तुम्हाला हाय लेव्हलच्या क्वेश्चन पर्यंत मी घेऊन जाणार आहे, पण त्याआधी आपल्याला बेसिक माहिती पाहिजे। मग कॅलेंडर मध्ये काय बेसिक आहे? सर आम्हाला सगळंच माहित आहे ना हो, कॅलेंडर मध्ये काय आहे, कॅलेंडर मध्ये सगळं आम्हाला माहित आहे। नाही, कॅलेंडर मध्ये तुम्हाला बस काही छोट्याशा गोष्टी माहित आहेत, परंतु खूप मोठी गोष्ट आपल्याला जी शिकायची आहे ती कॅलेंडर मध्ये। आणि कॅलेंडर पूर्ण चॅप्टरला मी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पॅटर्न साठी वेगळी ट्रिक्स देत नाही, तर पूर्ण चॅप्टर साठी एकच ट्रिक्स असते आपल्याकडे। बघा, कुठलंही लेक्चर बघा इथून मागचे, तर प्रत्येक चॅप्टर मध्ये प्रत्येक आपल्याला एका पूर्णचे पूर्ण जो टॉपिक आहे, त्या टॉपिकला पूर्णचे पूर्ण टॉपिकला एकच ट्रिक्स वापरेल। ह्या प्रकार बदलला म्हणून ही ट्रिक्स वापरायची अजिबात नाही। कन्सेप्ट एकदा का डोक्यात आले, गणित दिसलं, तुम्हाला जे गणित दिलंय ते दिसलं, ते गणित दिसलं म्हणजे 100% तुम्हाला गणित सुटणार आहे। फक्त गणित दिसलं पाहिजे, त्यासाठी फक्त चॅप्टरला तुम्हाला शॉर्टकट असेल, त्यातल्या वेगवेगळ्या प्रकाराला वेगवेगळा शॉर्टकट नाही, तुम्हाला फक्त तुमची मेमरी लावायची आणि एकच ट्रिक्स वापरायचे आणि पूर्णचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करायचे त्या चॅप्टरवरचे। तसंही कॅलेंडरमध्ये काहीही दम नाही, कॅलेंडरच्या कुठल्याही प्रश्नामध्ये कुठलाही प्रश्न घ्या तुम्ही, कुठलाच दम नाही, काही दम नाही त्याच्यात। फक्त तुम्हाला एकच छोटीशी गोष्ट माहिती पाहिजे, ती मात्र लगेच नाही सांगणार, त्याआधी तुम्हाला कॅलेंडर जाणून घ्यावं लागेल, कॅलेंडर काय आहे ते जाणून घ्यावं लागेल। जसं तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करता, तिथे तुम्हाला काय करावं लागतं? आधी अक्षर, वर्ण, वर्णांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून पॅरेग्राफ, धडा, असा काही अभ्यास करत तुम्ही तिकडे चालता। मग तसंच आपल्याला कॅलेंडरमध्ये एकूण 3च घटक महत्वाचे आहेत। कुठले 3 घटक आहेत? तर कॅलेंडरमध्ये सर्वात पहिला असतो दिवस, नंतर आठवडा, महिना आणि मग आहे वर्ष। असे एकूण 4 घटक आहेत। त्यातला आठवडा हा नगण्य आहे। दिवस, महिने आणि वर्ष असे 3च एकूण घटक आहेत। परंतु आपण जर याला 4 म्हणलो, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष, ह्या प्रकारे चढत्या क्रमाने अभ्यास करायचा। मग आधी दिवसांचा अभ्यास, नंतर आठवड्यांचा, महिन्यांचा आणि मग वर्षाचा अभ्यास करावा लागेल, बरोबर? सायन्स मध्ये अभ्यास करतो, विज्ञानात अभ्यास करतो, सेल, नंतर टिश्यू म्हणजे पेशींपासून ओतींपासून एखादा अवयव, नंतर अवयव संस्था, नंतर एखादं शरीर तयार होतं। तसं दिवसापासून आठवडे, आठवड्यांपासून महिने, महिन्यांपासून वर्ष। मग असा अभ्यास करायचा नाही, आपल्याला इथं मात्र रिव्हर्स पद्धतीने जावं लागतं, इकडून इकडे अभ्यास जावं लागतो। आधी आपल्याला वर्ष समजून घ्यावं लागेल, नंतर महिन्यांकडे जाऊ, नंतर आठवड्यानंतर दिवसांकडे जाऊ। मग आपण सुरुवातच करणार आहोत वर्षांपासून। काय तर तुम्ही म्हणणार वर्षांचा काय अभ्यास करायचा? वर्ष तर आम्हाला माहित आहे, बरोबर? वर्ष बघा मित्रांनो,
वर्ष. वर्ष एकूण 2 प्रकारचे. वर्ष किती प्रकारचे? 2 प्रकारचे. वर्ष एकूण 2 प्रकारचे तुम्हाला सापडतील. पहिलं वर्ष आहे साधे वर्ष, बरोबर, आणि दुसरं जे असतं ते लीप वर्ष, बरोबर. 2च प्रकारचे वर्ष आपल्याकडे आहेत. एक साधं वर्ष आहे आणि दुसरं लीप वर्ष आहे, बरोबर. आता बघा, हे जे साधं वर्ष आणि लीप वर्षात काय फरक आहे? तर तुम्हाला समजा साधारण एक प्रश्न आला की फरक स्पष्ट करा. काय फरक स्पष्ट करा? तर साधं वर्ष आणि लीप वर्ष यात काय फरक असेल? तर आपल्याला हेच काही बघायचंय. साधं वर्ष, साध्या वर्षात एकूण 365 दिवस असतात. किती दिवस? 365. मग लीप वर्षात किती दिवस असतात? 366 दिवस. बघा, हा सगळ्यात महत्वाचा फरक या दोघांमधला. मग लीप वर्षामध्ये किती दिवस जास्त आहे? 1 दिवस जास्त आहे. मग याच्यात काय अजून? 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. याच्यामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस एक्स्ट्रा असतो. याच्यामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस एक्स्ट्रा असतात. किती दिवस? 2 दिवस एक्स्ट्रा असतात. साहजिक इकडे 1 दिवस याच्यापेक्षा जास्त आहे ना, 365 366. तसंच इथं 1 दिवस जास्त आहे आणि इकडे 2 दिवस जास्त आहेत. अगदी बरोबर. आता सगळ्यात जास्त महत्वाचा फरक म्हणजे याच्या फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. किती दिवस? 28 दिवस. आणि मात्र इकडे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. फेब्रुवारीत किती दिवस असतात? 29 दिवस. आता इथपर्यंत झालं. ह्यामध्ये फरक काय हे कळलं आपल्याला. ह्या दोघांमध्ये फरक काय? तर यांच्यामध्ये फरक एवढाच आहे, 365 दिवस आणि 366 दिवस. याच्यामध्ये 52 आठवडे 1 दिवस, याच्यामध्ये 52 आठवडे 2 दिवस. ओके. साध्या वर्षात फेब्रुवारीमध्ये 28 दिवस आणि इकडे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का बाबा हे साधारण का केलं असेल? इथे 28 दिवस, इथे 29 दिवस, असं का केलं असेल? असं का केलं असेल? तर आधी आपण पुढचा एक फरक बघू आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर देऊ का लीप वर्षाची गरज का पडली. तर हे जे साधं वर्ष आहे याला ओळखायचं कसं आहे? साधे वर्ष आहे माहित आहे, पण ते ओळखायचं कसं? बरोबर ना, ते ओळखायला यायला पाहिजे ना मित्रांनो आपल्याला. तर ओळखण्यासाठी याला ही ट्रिक्स आहे, काही अवघड नाही. ही तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की ज्या सणाला ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही, इथे भाग जात नाही. कोणी भाग जात नाही? 4 ने भाग जात नाही. आता 4 ने भाग जात नाही म्हणजेच आपल्याला 4 ची कसोटी माहिती पाहिजे. म्हणजे गणित अंकगणितामध्ये पहिला चॅप्टर आणि त्याच्यामध्ये कसोट्या. मग 4 ची कसोटी सगळ्यात महत्वाचं काय बघू आपण आधी. पहिली 4 ची कसोटी. एकदा का 4 ची कसोटी म्हणजे माहित आहे सगळ्यांना, आपण कुठल्याही संख्येला त्या संख्येने कसा भाग, ह्या 4 ने भाग जातो की नाही जातो हे आपण संख्या बघून ओळखू शकतो. एवढ्या पूर्ण संख्येला भाग देण्याची गरज पडत नाही. तर आपल्याला काय करायचं? 4 ची कसोटी शोधायची. आता 4 ची कसोटी काय मित्रांनो? 4 ची कसोटी आपल्याला ह्या पूर्ण कॅलेंडर चॅप्टर मध्ये महत्वाची आहे, कारण की आपल्याला ओळखता आलं पाहिजे ते लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे. त्यासाठी 4 ची कसोटी आधी समजून घ्या, मग आपण बाकीकडे जाऊ. 4 ची कसोटी काय सांगते मित्रांनो? बघा, 4 ची कसोटी कुठल्याही संख्येला 4 ने भाग केव्हा जातो? जर त्याच्या शेवटी जर 2 शून्य असेल, किंवा एकक आणि दशक स्थानचा अंक, एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला, ही एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जातोय. बघा मित्रांनो काय म्हणतोय, शेवटी जर 2 शून्य असतील, एकक आणि दशक स्थानी जर शेवटी 2 शून्य असतील तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. किंवा एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. उदाहरणार्थ 1932. आता ह्या संख्येला 4 ने भाग जातो का? मग द्यायचा का? भागाकार करत बसायचं का? 4 ने भाग देत बसायचा? अजिबात नाही. याला निशेष भाग जातो का? तर याच्यासाठी काय करायचं? 4 ची कसोटी वापरायची. 4 ची कसोटी का म्हणते? शेवटी 2 शून्य आहे का? नाही, याच्या 2 शून्य नाही. मग पुढे काय? एकक आणि दशक स्थानचा अंक, हा एकक आणि हा दशक स्थानचा अंक कोण आहे? 32.
ह्या 32ला 4ने भाग जातो का? 32ला 4ने भाग जातो का? हो जातो. 4 8 32, 4 8 32, म्हणजे याला भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला पूर्ण 4ने भाग जाणार आहे. म्हणजे 1932ला 4ने भाग जातो, म्हणून 1932 हे लीप वर्ष असेल. जर भाग जात नसेल तर ते साधं वर्ष आहे. भाग जात नसेल तर ते साधं वर्ष, म्हणून आपण साध्या सोप्या पद्धतीने म्हणतो की 4ने भाग जात नसेल, 4ची कसोटी लक्षात असेल, तर 4ने भाग जात नसेल तर तिला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो साधे वर्ष. बरोबर ना? उदाहरणार्थ 1900 किंवा आत्ताचाच घेऊ आपण 2019. 19ला भाग जातो का? नाही. 2013 13ला 4ने भाग जातो का? अजिबात नाही. 19ला 4ने भाग जातो का? अजिबात नाही. मग ह्यांना काय म्हणलं जातं? साधे वर्ष. मग आता लीप वर्ष कुणाला म्हणावं? कसं ओळखायचं? लीप वर्ष ओळखायचं कसं? तर याच्या विरुद्ध 4ने भाग जात नसेल तर साधं वर्ष. मग जर 4ने भाग जात असेल तर, जर 4ने भाग जात असेल तर, 4ने भाग जर गेला नाही तर लीप वर्ष. 4ने भाग गेला नाही तर साधं वर्ष, आणि 4ने निशेष भाग गेला तर, बघा खूप सोपं आहे. 4ने निशेष भाग गेला पाहिजे. निशेष भाग जातो 2016, 2012, 1996, हे काय आहेत मित्रांनो? या सर्वांना 4ने निशेष भाग जातो, म्हणून आपण यांना म्हणतो, यांना काय म्हणतो आपण? लीप वर्ष. हे आहेत लीप वर्ष. आता मात्र एक छोटी शंका आहे. 2016 की 15च्या PSIच्या पेपरला एक प्रश्न होता, एमपीएससीचा प्रश्न आलेला होता. प्रश्न खूप साधा होता आणि तिथे विचारलं होतं खालीलपैकी लीप वर्ष निवडा. खालीलपैकी काय? बघा, लीप वर्ष निवडा, आणि पर्याय होते मित्रांनो. बघा पर्याय होते 1500, 1600, 1700 आणि 1800, असे 4 पर्याय होते. आणि खाली विचारलं होतं की खालीलपैकी लीप वर्ष निवडा. बरोबर? ए, बी, सी, डी किंवा वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी एक नाही, असे तुम्हाला लीप वर्ष निवडायचे होते. आताच आपण जसं म्हणालो की 4ने भाग जात नसेल तर साधे वर्ष, 4ने निशेष भाग जात असेल तर लीप वर्ष, आणि आता 4ची कसोटी पाहिली ती जर शेवटी 2 शून्य असेल तर 4ने निशेष भाग जातो, किंवा त्याच्या एकक आणि दशक स्थानी 2 संख्याच्या अंक आहेत त्यांची तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग केला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. तर मला सांगा त्यातली सर्वात महत्वाची होती की शेवटी जर 2 शून्य असेल, तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. 4ने निशेष भाग जातो म्हणजे या सर्वच्या सर्व ज्या संख्या तुमच्या पुढे दिसत आहेत ह्या सर्वांना 4ने भाग जातो. जर यांना 4ने भाग जातो तर यांना लीप वर्ष म्हणायचं की साधं वर्ष म्हणायचं? 100% लीपच वर्ष म्हणायचं, कारण की आताच तुम्ही सांगितलं 4ने निशेष भाग जातो. जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. परंतु एक छोटासा फॉल्ट इथे आहे, तिथं आपल्याला भर टाकायची आहे. आता मात्र हे होते रेग्युलर वर्षांसाठी. हे जे आहे ते हे शतकीय वर्ष आहेत, यांना शतकीय वर्ष म्हणतो. 1500, 1600, 1700, 1800, 1900, 100च्या पटीत असणाऱ्या सगळ्या वर्षांना आपण शतकीय वर्ष म्हणतो. आणि त्या शतकीय वर्षांना, जे शतकीय वर्ष आहेत त्यांना 4ने नाही, तिथे 4 आणि आता 400 काय भर टाकायची? 4 आणि 400ने भाग जाणाऱ्या सर्व वर्षांना आपण लीप वर्ष म्हणतो. कळते का? मग याला 4ने भाग जात नाही, सॉरी 400 जात नाही, यालाही जात नाही, यालाही जात नाही, मात्र याला भाग जातो. म्हणून ह्यापैकी शतकीय वर्षांपैकी फक्त 1600 हे लीप वर्ष आहे. आणि असा प्रश्न होता. मात्र सगळे कन्फ्यूज झाले होते. त्यांना सर्वांना कोड्यात पडले होते की आयोगाने प्रश्न मात्र चुकीचा टाकला, पण चुकीचा नव्हता, तो बरोबर आहे की 4 आणि 400 ने 4 हे बाकीच्या वर्षांसाठी आणि 400 कोणासाठी वापरायचे? शतकीय वर्षांसाठी. म्हणून आपण एक वाक्य तयार करून ठेवायचं. 4 आणि 400 ने निशेष भाग जाणाऱ्या वर्षांना आपण लीप वर्ष म्हणतो, मात्र 400 हे शतकीय वर्षांच्या बाबतीत मानायचे आहेत. येते लक्षात? 4 आणि 400 ने. आतापर्यंत काय काय शिकलो आपण? साधं वर्ष आणि लीप वर्ष. साधं वर्षात काय असतात? 365 दिवस, तिकडे 366, तिकडे 52 आठवडे 1 दिवस, 52 आठवडे 2 दिवस, फेब्रुवारीत 28 दिवस, फेब्रुवारीत 29 दिवस. इकडे 4ने निशेष भाग जात नाही, इकडे 4 आणि 400 ने निशेष भाग जातो, त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. आणि आता मित्रांनो पुढे जायचे आपल्याला. यातली सगळ्यात मजेदार गोष्ट, खूप मजेदार आहे, आणि यातला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बघायचं ह्या दोघांमधला फरक काय. नेमकं साधं वर्ष काय लीप वर्ष हे आलं कुठून? काय का साधं साधं कॅलेंडर बनवलं असतं, सगळीकडे आपल्याला
दिले असतं बाबा याच्यात 28 दिवस याच्यात 28 देऊन टाकले असे, 4 वर्षांनी एक दिवस एक्स्ट्रा दिला, तो एक्स्ट्रा दिवस दिल्यानंतर बरेच काही मॅटर झाले. तर याचं काय आहे, सूर्यभोवती जी पृथ्वी फिरते, सूर्याभोवती पृथ्वी फिरते किंवा जे रोटेशन आहे पृथ्वीचा आपण म्हणतो 24 तासाचा आहे. एका दिवसाचा कालावधी आपण किती गणतो, 24 तास. मुळात सूर्याभोवती पृथ्वीला एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास. आपण तो 24 तास पकडतो, मुळात तो 24 तास नसून तो 23 तास 56 मिनिटे आणि काही सेकंद. किती आहे, 23 तास 56 मिनिटं आहे. म्हणजे रोजचे आपण साधारण राऊंड फिगर मध्ये जर पकडलं तर 23 तास 56 मिनिटं हा ऍक्च्युअल टाइम आहे. आपण राऊंड फिगर मध्ये किती पकडतो, 24 तास. म्हणजे रोजचे 4 मिनिटं आपण एक्स्ट्रा पकडतो. मग ती 4 वर्ष मिळून ते 4 मिनिटांचा पूर्ण एका दिवसाचा कालावधी होतो. म्हणून आपण जो पुढे आलोय 4 वर्षात आपण ती 4 मिनिटं पकडून जो पुढे आलो, मुळात वेळ पुढे आला, मुळात पृथ्वी फिरण्याचा तो वेग तितकाच आहे, पण आपण जो पुढे आलो म्हणून आपण एका दिवसाचा गॅप घेतो, म्हणजेच एक दिवस इथे एक्स्ट्रा देतो. पृथ्वी तो बरोबर तो राऊंड तो केलेला जो कालावधी आहे तो पूर्ण कव्हर करून घेते आणि आपण पुढे नव्याने परत सुरुवात करतो. म्हणजेच आपला जो सूर्योदय चंद्रोदयाचा टाइम आहे तो आपला त्यामुळे चुकत नाही. म्हणजेच आपल्याला लीप वर्ष का द्यावं लागतं, तर पूर्ण ते 24 तास नसून ते 23 तास 56 मिनिटं आणि काही सेकंद आहे. तो आपण जो कालावधी एक्स्ट्रा पकडतो, जो एक्स्ट्रा पकडला तो वजा करण्यासाठी तिथे एक दिवस एक्स्ट्रा देतो. आणि तो एक्स्ट्रा दिलेला दिवस आहे तो आपण फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस तो एक्स्ट्रा पकडतो. आणि मग त्याने आपल्याला काय होतं की आपलं पूर्ण जो कालावधी आहे तो नव्याने सुरू होतो. म्हणून 4 वर्ष मिळून आपण एक दिवस एक्स्ट्रा देतो. तो एक्स्ट्रा दिवस आपण इथे देतो, त्याला आपण ज्या वर्षात दिला जातो त्याला लीप वर्ष म्हणतो. आणि आपण तो 4 वर्षानंतर दिला जातो. 4 वर्षानंतर दिला जातो म्हणजेच 4ने भाग जात नाही. म्हणून हे 4चा हा मॅटर आहे. 4ने का भाग जात नाही किंवा का भाग जावा, तर तो आपण 4 वर्षाने दिला जातो. म्हणून आपण त्याला लीप वर्ष म्हणतो. हा साधारण साधं वर्ष आणि लीप वर्षातला फरक आहे. तर आता यातला खूप जास्त महत्वाचा एक फरक, आता हे जे साधं वर्ष आहे आणि एक लीप वर्ष आहे, या साध्या वर्षात आणि लीप वर्षातला सगळ्यात महत्वाचा फरक नीट बघून घ्या. आता तुम्हाला पूर्ण वर्ष दिसतंय, जानेवारी महिना दिसतोय, डिसेंबर महिना दिसतोय हे साधे वर्षातले, आणि हे लीप वर्षातले कोण, जानेवारी आणि फेब्रुवारी दिसतंय मित्रांनो. बघा हे साधं वर्ष, हे लीप वर्ष. नीट बघा हे साधं वर्ष आणि हे लीप वर्ष, याच्यात बघा दोघांमध्ये काय फरक आहे, इतकासा छोटासा फरक आहे. तो म्हणजे इथे फेब्रुवारीत 28 दिवस आणि इथे फेब्रुवारीमध्ये 29. बघा तुम्हाला कॅलेंडर दिसतंय जानेवारी ते डिसेंबर, इथे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, इथे काय नाही, इथे फक्त फेब्रुवारीमध्ये 29 दिवस, एक दिवस एक्स्ट्रा एवढाच फरक आहे दोघांमध्ये, बरोबर ना. मग आता काय फरक नेमकं पुढे, मग आता काय बघायचंय, ह्या साध्या वर्षात आणि लीप वर्षात एक छोटीशी गंमत आहे. काय आहे, साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला म्हणजे वर्षाची सुरुवात, 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला असतो, 31 डिसेंबरला असतो. बघा किती मजेदार गोष्ट आहे. जर 1 जानेवारीला सोमवार असेल, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असेल. आहे ना मजेदार. 1 जानेवारीला जो वार तोच 31 डिसेंबरला. जर वर्षाची सुरुवात सोमवारी झाली तर वर्षाची सुरुवात सुद्धा शेवट सुद्धा सोमवारीच झालं. आता मला सांगा, जर सुरुवातीला सोमवार शेवटीही सोमवार तर नवीन वर्ष आहे, हॅपी न्यू इयर आहे, ते कधी असेल, इथे सोमवार 1 जानेवारीला 31 ला सोमवार. मग जे नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, इथे सोमवार तर इथे नवीन वर्षाची सुरुवात मंगळवारी. कधी असेल, मंगळवारी. हे कुणाच्या बाबतीत सांगतोय, साध्या वर्षाच्या बाबतीत. 1 जानेवारीला सोमवार, 31 ला सोमवार, मग पुढच्या वर्षी 1 जानेवारीला असेल मंगळवार. म्हणून साधं वर्ष एका दिवसाने पुढे ढकलतं. साधं वर्ष किती दिवसाने, एका दिवसाने पुढे ढकलतं. बघा हे काय, इथे 1 दिवस आहे ना, तो 1 दिवस एक्स्ट्रा आहे ना, तोच 1 दिवस पुढे ढकलतं साधं वर्षाला. राईट, येते लक्षात ना. 1 जानेवारीला सोमवार तर 31 ला ही सोमवार साध्या वर्षात, मग नवीन वर्षाची सुरुवात ही मंगळवारी होईल. परंतु आता नीट या, लीप वर्षात या. इथं सोमवार आहे 1 जानेवारीला, तर 31 ला सोमवार असेल का, नाही. आता कसं काय सोमवार असेल, कारण की इथं फेब्रुवारीमध्ये 1 दिवस वाढला, 1 दिवस वाढल्यामुळे इथं मंगळवार आला. अरे बरोबर ना. इथे 1 जानेवारीला सोमवार आहे
तर इथे सोमवार येणार नाही, कारण की इथे एक मॅटर आहे छोटासा, फेब्रुवारी 29 दिवस आहे, म्हणजे एका दिवसामुळे इथे आला मंगळवार, इथे मंगळवार आला, म्हणून नवीन वर्षाची सुरुवात जर हे लीप वर्ष असेल, हे लीप वर्ष असेल, लीप वर्ष म्हणजे 4 ने किंवा 400 ने भाग जातो, तर इथे सोमवार असेल तर इथे मंगळवार येतो, आणि म्हणून इथे मात्र बुधवार येईल. म्हणून इथे जे साधं लीप वर्ष आहे ते जर लीप वर्ष आला असेल तर तिथून पुढे 2 दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होते, एका दिवसाने नाही. इथे एका दिवसाने, ते मात्र लीप वर्षामध्ये 2 दिवसांनी पुढे सुरुवात होते. म्हणजे जर 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार असेल. म्हणून पुढच्या 1 जानेवारीला, जसं पुढच्या 1 जानेवारीला मंगळवार, तसंच पुढच्या 1 जानेवारीला असेल बुधवार. म्हणून आपण म्हणतो लीप वर्ष 2 दिवसाने पुढे ढकलतं. लीप वर्ष 2 दिवसाने पुढे ढकलतं, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पुढे 2 दिवसानंतर होते, मात्र इथं एका दिवसानंतर होते. मी काही सेकंदासाठी बाजूला होते, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे लिहून घ्यायचं आहे. ओके. तर चला बघा, तुमच्या एक साधारण लक्षात आलं असेल की कॅलेंडरमध्ये आपल्याला आधी वर्षांची सुरुवात केली होती. तर फटाफट 1-2 मिनिटात रिव्हिजन घेऊ आपण. साधे वर्ष आणि लीप वर्ष, वर्षांचे एकूण 2च प्रकार, एक साधं वर्ष आणि लीप वर्ष. साधं वर्ष कुणाला म्हणावं, त्याच्यामध्ये 365 दिवस आहे, त्याच्यामध्ये 366 दिवस आहे लीप वर्षामध्ये, याच्यामध्ये 52 आठवडे, एक दिवस इथे 52 आठवडे 2 दिवस इथे, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, तिकडे 29 दिवस. ते असण्याचं कारणही शिकलो, कारण की 23 मिनिटं 56 मिनिट, 23 तास 56 मिनिटं आणि काही सेकंदाचा हा कालावधी. आपण तो 24 तास पकडतो, जे रोजचे 4 मिनिटं एक्स्ट्रा पकडतो, ते 4 वर्ष म्हणून एका दिवसाचा कालावधी होतो. म्हणून आपण तो 1 दिवस एक्स्ट्रा म्हणून 4 वर्षानंतर एका फेब्रुवारीमध्ये 1 दिवस एक्स्ट्रा देतो. त्या सगळ्या ज्या वर्षामध्ये आपण एक दिवस एक्स्ट्रा देतो त्याला लीप वर्ष म्हणतो. ते 4 वर्षानंतर येतं, त्याला 4 आणि 400 ने निशेष भाग जातो. ज्या सणाला 4 आणि 4 ने भाग जात नाही त्याला आपण साधे वर्ष म्हणतो. इकडे 1 जानेवारीला जो वार असतो साध्या वर्षात, 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला असतो. मात्र इकडे आल्यानंतर जो 1 जानेवारीला वार असतो त्याच्या पुढचा नेक्स्ट डे 31 ला असतो. इथे सोमवार असेल तिथे मंगळवार येतो. इथे नवीन वर्षाची सुरुवात एका दिवसाने पुढे होते, आणि ते जर लीप वर्षामध्ये आलं तर त्याच्यानंतर 2 दिवसानंतर लीप वर्षाची सुरुवात होते. हे आपल्याला शिकायचं होतं. आता हे झालं सर्वचे सर्व वर्षांच्या बाबतीत. आता वर्ष शिकून झाले, त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं मित्रांनो, आपल्याला शिकायचं आहे ते महिन्यांच्या बाबतीत. तर साध्या वर्षात 12 महिने, तर लीप वर्षात किती महिने? साध्या वर्षात 12 महिने, तर लीप वर्षात किती महिने असतील? अरे काय प्रश्न आहे का, त्यात पण 12च महिने असतील, त्यात काय थोडेच बदलणार आहेत. मग साधं वर्ष आणि लीप वर्षामध्ये एकूण टोटल 12 महिने. तर बघा आपण महिने लिहून घेऊ. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, असे एकूण 12 महिने. तर आता सगळ्यात महत्वाचं यातले दिवस पाठ करायचे. आपल्याला काय करायचे, यातले दिवस पाठ करायचे. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा करायचो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असं काही करायचो. परंतु असं काही करायचं का नाही. आता आपण थोडेसे मोठे झालो, आपल्याला बस काही सेकंदात सांगता आलं पाहिजे की कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत. तर ती शोधण्यासाठी एक छोटीशी गोष्ट बघा, एक जशी 4-5 ही संख्या म्हणतो तशी 7-8 म्हणतो आपण. 7-8 लगातार येणारी संख्या 7-8. एक छोटीशी ट्रिक सांगतो मी, माझ्या पद्धतीने सांगतो, तुम्ही लक्षात कसं ठेवायचं बघा. एक 7-8 म्हणतो, 7 आणि 8 नंबरचा महिना हा असतो जुलै आणि ऑगस्ट. किंवा किंवा अति जास्त पावसाचे महिने कोणते? जुलै आणि ऑगस्ट. लक्षात ठेवू शकता, जुलै, ऑगस्ट किंवा 7-8. हे जे 2 महिने आहेत ना 7-8 नंबरचे, यांच्यामध्ये लगातार 31 डेज म्हणजेच 31 दिवस असतात. लगातार 31 दिवस असतात. कोणता? जुलै आणि ऑगस्ट यांच्यामध्ये लगातार 31 दिवस असतात.
31 दिवस असतात, बाकीकडे अल्टरनेटिव्ह एकाड एक म्हणजेच काय, इथे असेल 30, इथं असतील 31, इथे असतील 30, इथं असतील 28 किंवा 29 आणि इथं सॉरी इथे असतील 31, इथं असेल 28 किंवा 29, इथं असतील 31 दिवस, पुढे 30, 31, 30 आणि शेवटचा 31. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही, आपल्याला महिने बरोबर आले का नाही हे कसं शोधणार आहे आपण. 31 डिसेंबर सर्वांचा आवडतीचा सण 31 डिसेंबर. बघा जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे आपले सर्वचे सर्व दिवस आपले पाठ झाले. फक्त काय केलं आपण, जुलै आणि ऑगस्टचे लगातार 31 दिवस लिहिले, बाकीकडे सगळीकडे अल्टरनेटिव्ह लिहिले, इकडे हे अल्टरनेटिव्ह लिहिले, बरोबर आले. बरोबर, फक्त फेब्रुवारी मध्ये 28 किंवा 29, 28 केव्हा साधं वर्ष असेल तर, आणि 29 केव्हा जर त्यामध्ये लीप वर्ष असेल तर. 29 दिवस हे होते महिने आणि महिन्यांमधले दिवस. आता काय, आता मुळात प्रश्न आहे आपल्याला, काय प्रश्न आहे की हे जे आता आठवड्यांकडे येऊ आपण, मुळात आठवड्यांकडे येऊ. आठवड्यात वार 7, आठवड्यात वार 7, आठवड्यात वार किती आहेत, 7 आहेत, बरोबर मित्रांनो. आठवड्यात जर वार 7 असतील तर त्याला सातवडा म्हणायला पाहिजे. आठवडा का म्हणतो, कारण की तिथे 8 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणजे आठवडे बाजार, रविवार ते रविवार 8, सोमवार ते सोमवार 8, म्हणजे 8व्या दिवशी तोच वार येतो, म्हणून त्याला आठवडा म्हणतात. मग आता आपल्या कॅलेंडर मधला सगळ्यात जास्त महत्वाचा अख्ख्या कॅलेंडरचा एक छोटीशी की, मोबाईल सगळा काय, मोबाईल सगळा बाद होईल जेव्हा तुमच्याकडून एक त्याचा पासवर्ड हरवला जाईल. पासवर्ड लक्षात राहणार नाही तर अख्खा मोबाईल कामाचा नाही, अख्खा पीसी कामाचा नाही जर त्याचा पासवर्ड माहित नसेल तर. मग तसंच काही आहे, सगळ्याचे सगळं कॅलेंडर एका छोट्याशा कीवर अवलंबून आहे आणि ते म्हणजे ऑड डेज. कोणते डेज, ऑड डेज. त्यालाच म्हणतो आपण मराठीत जास्तीचे दिवस, जास्तीचे दिवस. बघ सगळ्याच्या सगळं कॅलेंडर तुम्हाला जर का एवढं लक्षात आलं, ऑड डेज जास्तीचे दिवस जर तुमच्या लक्षात आले की खूप सोपं काम, काहीही अवघड नाही, सगळ्यात सोपं काम. आता सगळ्यात महत्वाचं, आजपासून 7 दिवसानंतर मग त्याच्यामध्ये आजचा दिवस पकडला जातो का नाही, 7 दिवसानंतर कोणता वार असेल, बरोबर, किंवा आजपासून 7 दिवसांनी कोणता वार असेल. जर आज रविवार असेल तर 7 दिवसांनी कोणता असेल. बघा आजचा वार काय आहे मित्रांनो, तर आजचा वार आपण रविवार पकडला, तुमच्या आवडीचा आहे सर्वांचा म्हणून रविवार. ओके, आजचा वार आपण रविवार पकडला. आज नंतर 7 दिवसानंतर कोणता वार असेल, रविवार असेल. नीट लक्षात द्या, कोणता वार असेल, रविवार असेल, कारण की त्याच्यामध्ये आजचा वार पकडला जात नाही, आजपासून पुढे काउंटिंग केलं जातं. आजची कधीही तारीख पकडली जात नाही कॅलेंडर मध्ये, नीट लक्षात ठेवा. जी तारीख दिली असेल ती कधीही पकडली जात नाही, त्याच्यापासून पुढे पकडलं जातं. तर आज नंतर 7 दिवसानंतर कोणता वार असेल, रविवार. मग 14 दिवसानंतर कोणता वार असेल, 14 दिवसानंतर विचारतो मी या. 14 दिवसानंतर बघा 7 नंतर रविवार, तर पुढलेही 7 दुने 14 रविवार असेल. 7 त्रिक 21, 21 दिवसानंतर कोणता वार असेल, रविवारच असेल. मग आता 9 त्रिक 27, 27 दिवसानंतर 7 त्रिक 21, 7 चोक 28, 28 दिवसानंतर कोणता वार असेल, 7 चोक 28 रविवारच असेल. 49, 7 7 49, अरे ते लक्षात, 49 दिवसानंतर कोणता वार असेल, किंवा 49व्या दिवशी कोणता वार असेल, रविवार असेल. 70व्या दिवशी कोणता वार असेल, आज नंतर 70व्या दिवशी कोणता वार असेल, 70व्या दिवशी कोणता वार असेल, रविवार. 140, अरे 70व्या दिवशी सुद्धा रविवार, 140 दिवसानंतर सुद्धा रविवार. बघा आपल्याला 4 दिवसानंतरचा बोटावर मोजावा लागतो, 4 दिवसानंतरचा बोटावर मोजावा लागतो. मग आपण काय करतो, नीट बघा, 140, अरे सांगितलं ना 7 2 14 पूर्ण भाग जातो, 7 ने भाग जातो, म्हणजे जर संख्या ही 7च्या पटीत असेल तर त्या, जर पूर्ण भाग जात असेल तर त्याला, निशेष भाग जात असेल तर तोच वार येणार आहे. मग आपण कितीही याच्यानंतरचा सांगू शकतो. बघा 280 दिवस, 7 चोक 28, गेला ना भाग, ओके, अरे गेला ना भाग, बरोबर. मग कोणता वार असेल, 280 दिवसाव्या किंवा 280व्या दिवशी कोणता वार असेल, रविवारच असेल. इथपर्यंत सांगितलं. 63व्या दिवशी कोणता वार असेल, तर रविवारच असेल. 77व्या दिवशी, 77व्या दिवशी 77 घ्या, 63 घ्या, 70 घ्या, ह्या सगळ्या दिवशी कोणता वार येणार आहे, रविवारच येणार आहे. झालं का फिक्स. आता ऑड डेज म्हणजे काय,
ऑड डेज म्हणजे काय बघा. आज कोणता वार आहे मित्रांनो? आज आहे रविवार. आजपासून 7व्या दिवशी रविवार, 14व्या दिवशी रविवार, त्यानंतर 21व्या दिवशी रविवार, 28व्या दिवशी रविवार, परंतु 30व्या दिवशी विचारलं, 30व्या दिवशी. आता बघा 7 चोक 28, 28, 28, 28 पर्यंत मॅटर क्लोज झाला. 7 7 7, परंतु 28 नंतर 30 पर्यंत एकूण 2 दिवस उरले. किती दिवस उरले? 2 दिवस उरले. जे 2 दिवस जास्तीचे आहेत, जे 2 दिवस जास्तीचे आहेत, याच्यामध्ये ऑड डेज किती आहेत? जास्तीचे दिवस किती आहेत? ऑड डेज म्हणतो त्यांना, जास्तीचे दिवस म्हणतो. ते किती आहेत? 2 दिवस. आणि ह्याच मॅटर वरती सगळं कॅलेंडर अवलंबून आहे. किती दिवस आहे? 2 दिवस जास्त आहे ना. किती दिवस जास्त आहेत? 2 दिवस. मग काम सोपं झालं ना, 2 दिवस. कारण की मला 30 दिवस आहे हे महत्वाचे नाही, त्याच्यामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा आहे ना. मग सोमवार आणि मंगळवार 2च दिवस जास्त आहेत ना. सोमवार आणि मंगळवार. आज नंतर 30व्या दिवशी असेल मंगळवार, फार फिक्स. 30व्या दिवशी कोणता वार असेल? मंगळवार. मॅटर क्लोज झाला. नीट बघा, 2 दिवस एक्स्ट्रा. हेच तुम्हाला कोणी विचारलं की 53व्या दिवशी, 53, अरे 53 ना, 53. मग किती सोपं, 7 7 49, 49 संपलं. मग 50, 51, 52, 53, 53, 4 दिवस, 4 दिवस. याच्यामध्ये किती आहेत? 4 दिवस आहेत. 4 दिवस आहेत. किती दिवस? 4 दिवस. मग हे जे 4 दिवस आहेत ते ऑड डेज आहेत, ते एक्स्ट्राचे दिवस आहेत, ते जास्तीचे दिवस, ते वाढाव दिवस आहेत. आणि मग हेच कॅलेंडर मध्ये सगळ्यात महत्वाचं. मग मी तर काही सेकंदात उत्तर सांगू शकतो. 4 दिवस ना, 4 दिवस एक्स्ट्रा आहे. रविवार पासून 4 दिवस पुढे मोजायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार संपलं, उत्तर आलं. तेच आहेत ऑड डेज. त्याला आपण म्हणतो जास्तीचे दिवस, वाढाव दिवस किंवा ऑड डेज. इतकं सोपं असं का? मग आता ते जास्तीचे दिवस शोधायचे कसे? ते जास्तीचे दिवस शोधायचे कसे? तर त्याच्यासाठी छोटीशी ट्रिक्स. दिलेल्या एकूण जे दिवस आहेत, एकूण जे दिवस आहेत त्या दिवसाला 4 ने भागायचं. त्या दिवसाला जी एकूण दिवसांची संख्या आहे त्याला 4 ने भागायचं. त्या संख्येला कितीने भागायचं? 4 ने भागायचं. भागाकाराला अजिबात विचारात घ्यायचं नाही. जी बाकी उरली ती महत्वाची. जी बाकी उरेल त्या संख्येला 4 ने भाग दिल्यानंतर बाकी शोधायचे. जी बाकी असेल त्याला म्हणा बाकीचे दिवस, त्याला म्हणा जास्तीचे दिवस, त्याला म्हणा ऑड डेज. येते का लक्षात? आणि तीच आपल्या पूर्ण कॅलेंडर ह्या चॅप्टरची आहे छोटीशी की पासवर्ड आहे थोडक्यात. त्याच्याशिवाय आपला कॅलेंडर चॅप्टर समजत नाही. आणि याला का समजलं? ऑड डेज, जास्तीचे दिवस समजले, त्याला हा चॅप्टर फक्त 5 सेकंदाचा, अगदी काही सेकंदात तो उत्तर काढेल. किती अवघड प्रश्न असू द्या. लक्षात आलं असेल? ऑड डेज लक्षात आले. ऑड डेज म्हणजे काय? 7 दिवसाच्या ग्रुप नंतर किंवा 7 दिवसानंतर 7 दिवसाचा बंच होतो, त्याच्यातून उरलेले जे दिवस असतात त्याला आपण म्हणतो वाढाव दिवस किंवा जास्तीचे दिवस. अगदी बरोबर. मग मी यांच्यामध्ये वाढाव दिवस शोधू शकतो का? मी यांच्यामध्ये ऑड डेज शोधू शकतो का? अरे याच्यामध्ये आहे ना. याच्यामध्ये किती बघा, याच्यामध्ये 3 दिवस आहे. 7 चोक 28, 28 म्हणजे 3 उरले. याच्यामध्ये 0 किंवा 1 उरेल, बरोबर ना. 28 दिवस असतील महिन्यात तर 0, 7 चोक 28, 29 असेल तर 1 दिवस उरेल. याच्यामध्ये किती उरेल? 3 दिवस. याच्यामध्ये 2 उरतील. याच्यामध्ये 3, याच्यात 2, 3, 3, 2, 31 वाल्या 3 दिवस उरतील. याच्यात 2 दिवस उरतील. याच्यात 3 दिवस उरतील. हे झाले ऑड डेज. हे झाले ऑड डेज. म्हणजे पूर्ण दिवस काउंट करायची गरज नाही. एक छोटस उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण की आपल्याला प्रश्न एक्झॅक्ट सोडवायचे कसे आहेत. हे बघा, आधी रेग्युलर मेथडने सांगतो, त्यानंतर एक छोट्याशा ट्रिक्सनेही सांगतो. बघा, 1 जानेवारी 2019 घेऊ. आधी साध्या वर्षातला एक प्रश्न घेऊ. इथे रविवार होता, तर तुम्हाला विचारलं 15 ऑगस्ट 2019 ला कोणता वार असेल. एक प्रश्न आपल्या माहितीसाठी आपण घेऊया. आपण हा प्रश्न सोडवायचा कसा. असा प्रश्न आपल्याला आला की 1 जानेवारी 2019 ला रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2019 किंवा त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल, तर आपल्याला हा प्रश्न शोधायचा आहे. त्यासाठी मित्रांनो बघा, माझ्याकडे हा दिलेला डाटा आहे. आतापर्यंत मी जे शिकलो ते सगळेचे सगळे माझ्या डोक्यात आहे. आता मला प्रश्न सोडवायचा आहे. तर कॅलेंडरचा प्रश्न माझ्या समोर आल्यानंतर मी सर्वात पहिला विचार करणार आहे, दिलेलं वर्ष हे लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे. दिलेला प्रश्न तो साध्या वर्षातला आहे की लीप वर्षातला आहे. बरं, ते वर्ष लीप वर्ष असेल पण त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आलाय का?
बरोबर ना. लीप वर्ष आहे आणि त्याच्यात फेब्रुवारी महिनाच नाही किंवा फेब्रुवारी महिन्यापासून पुढचेच दिवस काउंट आहेत किंवा पुढचेच 2 महिने दिलेत, मग आपल्याला त्याचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. मग आपल्याला फायदा कोणाचा आहे? जर लीप वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल तर त्याला लीप वर्ष म्हणा. आता दिलेला प्रश्न हा आपला साध्या वर्षातला आहे. साधं वर्ष आहे 2019 हे साधं वर्ष आहे. कसं शोधलं? 4 ने भाग दिला. 4 ने भाग दिल्यानंतर मला कळलं की याला 4 ने निश्चित भाग जात नाही 2019 ला, म्हणजे हे साधं वर्ष आहे. साधं वर्ष असेल तर काय फरक असेल? फक्त त्याच्यामध्ये 28 दिवस असतील. मग आपण बघू काय ह्या 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंत, बरोबर ना, 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंतची आपल्याला तारीख शोधायची. ओके, आता बघा ही 1 जानेवारी दिलेल्या सगळ्या तारखा लिहून घ्यायच्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, हा ऑगस्ट. ओके, ही 1 जानेवारी आणि ही 15, बरोबर, हे 15 ऑगस्ट आणि ही 1 जानेवारी. इथं 5 जानेवारी असेल तर मी 5 पकडत, बरोबर. आता नीट बघा मित्रांनो, मला यांच्यातले दिवस लिहायचे. आता बघा ही 1 जानेवारी, मी तुम्हाला सांगितलं ना दिलेली तारीख पकडायची नाही. एक तर हा दिवस पकडायचा नाही किंवा हा दिवस पकडायचा नाही. मुळात आपण एक काम करतो का हा दिवस पकडत नाही. मग जानेवारी टोटल दिवस 31, त्यातला गेला 1, टोटल दिवस राहिले 30. का 1 वजा केला? कारण की तो दिलेली तारीख, दिलेला दिवस आहे, ती तारीख आहे, ती आपण पकडत नाही. म्हणजे 1 जानेवारी गेला, खाली 30 दिवस शिल्लक राहिले. मुळात मित्रांनो काय करायचं माहिती का आपल्याला? बघा 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट दिसतंय ना, 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट याच्यामधले एकूण दिवस शोधायचे. याच्यात एकूण दिवस किती आहेत बघा, एवढे दिवस आहे. म्हणजे 20, 30, 50, 60, 70 किती असतील ते दिवस असतील. हे 200, 300 काही दिवस असतील ते शोधायचे. त्या दिवसांना काय करायचं? 7 ने भागायचं. 7 ने का भागायचं? आपल्याला ऑड डेज शोधायचे. काय शोधायचे? ऑड डेज शोधायचे. 7 ने भागाकार घ्यायचा का आपल्याला? अजिबात नाही. आपल्याला भागाकार नाही घ्यायचा. आपल्याला काय करायचं? बाकी शोधायचे, बाकीचे दिवस शोधायचे, ऑड डेज शोधायचे. मग बाकी ही 1 2 3 4 5 6 किंवा 6 पर्यंत येईल. 7 बाकी येणार नाही. एकदा का ती बाकी आली तर आपल्याला पुढचे वार शोधायला सोपं जाईल. 1 असेल तर पुढचा वार 2 3 4 आपल्याला पुढे मोजायचे. आपल्याला पूर्ण दिवस एवढे मोजायचे. मग मला सांगा याच्यात 30 दिवस, फेब्रुवारीत 28 किंवा 29 दिवस असतात. हे साधं वर्ष आहे म्हणून याच्यात 28 दिवस. इकडे 31 जून आहे म्हणून 30, जुलैत 31 असतात, ऑगस्ट मध्ये हे 31 दिवस असतात. परंतु आपलं 31 दिवसाचं काही काम आहे का? नाही. आपलं कॅलेंडर 15 ऑगस्ट पर्यंत थांबले. पुढच्या दिवसांची काही गरज आहे का आपल्याला? नाही. आपल्याला तिथं शोधायचं. ह्या ऑगस्ट महिन्यात 15 पर्यंतच थांबलं म्हणून आपल्याला पुढे जायचं नाही. हे 15 दिवस. आता काय करायचं? ही जी दिवस दिसतात एवढे या एवढ्या दिवसांची बेरीज करायची. ती येणार x. त्यांची बेरीज किती येईल? x. मला करायची नाही, तुम्ही करा. ही यांची बेरीज करायची x. त्याला भागायचं 7 ने, बरोबर. आता त्याला 7 ने भागायचं आणि काय शोधायचं? बाकी शोधायची. तुम्ही निवांत व्हिडिओ स्टॉप करून याची बेरीज करा. त्याला 7 ने भागा आणि बाकी शोधा, बरोबर. आणि जितकी बाकी असेल, बाकी 4 असेल तर 4 दिवस पुढे मोजा, 2 बाकी असेल तर 2 दिवस पुढे मोजा. कुठून? रविवारपासून. ओके. परंतु मी असं काही करणार नाही. मी याला छोटीशी ट्रिक शोधणार. काय शोधणार? मी याच्यातले ऑड डेज घेतले, याला जागेवर 7 ने भाग दिला. इकडे उरले 2, इकडे उरले 0, इकडे उरले 3, इकडे उरले 2. इथं ऑड डेज उरणार आहे 3, याच्यात 2, याच्यात 3, 15, 7 दुने 14, बाकी उरली 1. ओके, येऊन एकच होणार आहे. मी सगळ्यांमध्ये उरलेले जास्तीचे दिवस बाजूला घेतले. पुन्हा जास्तीचे दिवस हे पुन्हा 7 पेक्षा जास्त होतात. मग मी काय केलं? मला पुन्हा यांची बेरीज नाही करायची, अजिबात नाही करायची. मला काही इंटरेस्ट नाही यांची बेरीज करण्यात. मग मी काय केलं बघा, 2 आणि 2 4, 2 आणि 2 4 आणि 3 7, 7चा बंच संपला. 7 बेरीज झाले म्हणजे विषय संपला. बघा 3 आणि 3 6 आणि 1 7, विषय संपला. ओके. मग एकूण बाकी किती उरते? एकूण बाकी उरते 2, बाकी उरली 2, बाकी 2 उरली म्हणजेच ऑड डेज म्हणजे जास्तीचे दिवस 2. म्हणून आपल्याला इथून पुढे एकूण दिवस मोजायचे 2. सोमवार, मंगळवार, म्हणून इथे वार असेल मंगळवार. आपलं उत्तर आहे मंगळवार. बघा मित्रांनो, अजून एक प्रश्न घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. आता आपण लीप वर्षातला प्रश्न घेऊ. बघा
26 जानेवारी 2020 रोजी सोमवार होता. तर तर आपल्याला विचारलं 15 ऑगस्ट नाही, 5 सप्टेंबर घेऊ. 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? आता बघा, असा काही प्रश्न आहे. आता जानेवारी पासून सप्टेंबर पर्यंत यायचंय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. दिलेल्या तारखा लिहून घ्या. ही 26 आणि सप्टेंबर ही 5 सप्टेंबर. ओके. जानेवारीत किती दिवस? जानेवारीत 7. सॉरी, आधी सगळ्यात पहिलं काय करायचं? लीप वर्ष दिलेलं वर्ष साधं आहे का लीप वर्ष आहे? 2020 हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे ना, मग लीप वर्ष आहे तर फेब्रुवारीमध्ये असतील 29 दिवस. ओके, मॅटर क्लोज. जानेवारीत टोटल दिवस आहेत 31, त्यातले गेले 26, उरले 5. ओके. 30, 31 प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, तुम्हाला आपोआप करणार आहे, पुन्हा लिहावं लागणार नाही आपल्याला. 31, 30, 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, कारण की लगातार जुलै आणि ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात. 5 हे 5चे 5 दिवस घेतले, हे वजा करून टाकले एवढे. आता यांची बेरीज करा मग त्याला 7ने भागा. अजिबात नाही. आपण काय करतो, 5ला काही 7ने भाग जात नाही, तसेच ठेवले. याच्यामध्ये 1 दिवस उरला, याच्यामध्ये 3 उरतील, याच्यात 2 उरतील, याच्यात 3, याच्यात 2, 3, 3 आणि 5ला 5 तसेच उरले. कसे उरले? यांना मी जागेवर 7ने भाग दिला. 7 चोक 28, 1 बाकी, 7 चोक 28, 3 बाकी, 7 चोक 28, 2 बाकी, 7 चोक 28, 3. बघा, हे कोड तयार केलेत ना. मग ह्या महिन्याचे हे कोड झाले असं आपण म्हणू. जून मध्ये नेहमी 30च दिवस असणार, त्याच्यामध्ये नेहमी 2च दिवस उरणार नाही. मग मी यांचे कोड लिहिले. आता मला काय करायचं? पुन्हा यांची बेरीज करा, पुन्हा 7ने भाग द्या, पुन्हा बाकी शोधा. नाही, मी आधी अजून काम सोपं करतो. बघा, 5 आणि 2 7 संपला. 3 आणि 3 6 आणि 1 7 संपले. 5 आणि 2 7 संपले. 3 आणि 3 6. तुम्ही इथं बेरीज करा, याची निवांत बेरीज करा, यांची बेरीज करा, बेरजेला 7ने भाग द्या आणि बाकी किती उरते बघा, बाकी 6च उरणार आहे, काही बदल होणार नाही. तुम्ही करून घ्या. याची बेरीज करा, x त्याला भाग द्या 7ने आणि बाकी शोधा. बाकी किती असेल? 6. मग आता सोमवार पासून मला 6 दिवस पुढे मोजायचे. बाकी 0 आले असेल तर तोच वार असतो. बाकी 6 आहे तर मला पुढे 6 दिवस मोजायचे. परंतु पुढे 6 दिवस मोजण्यापेक्षा मी 1 दिवस मागे मोजेल ना. अरे कळते ना, मला 6 दिवस मोजायचे. मग मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मग रविवार. मग 6 दिवस पुढे मोजण्यापेक्षा 1 दिवस मागे मोजेल, कारण की 6 आणि 1 7 बरोबर, 1 दिवस मागे मोजेल. राईट. मग तो रविवार. मग मला 5 दिवस पुढे मोजण्याऐवजी 2 दिवस पुढे मागे जाणार. 4 दिवस पुढे मोजण्याऐवजी 3 दिवस रिटर्न मोजायचे. आणि पुढे 3 मोजण्याऐवजी मागे 4 मोजायचे का नाही, पुढे 3च मोजा. ते सोपे आहेत. ओके, शाबाश. बघा, हे होतं एक साधारण कॅलेंडर विषयीची माहिती. आपण आज जे कॅलेंडर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे कॅलेंडर शिकलो त्याच्याविषयी थोडीशी रिव्हिजन देतो. आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅलेंडरच्या दुसऱ्या पार्टमध्ये, हा पार्ट होता आपला 1, आपण दुसऱ्या पार्टमध्ये काय शिकणार आहोत तेही मी सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, आज आपण शिकलो कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये काय शिकत होतो की साधं वर्ष आणि लीप वर्ष. साध्या वर्षात 365 दिवस इकडे, 366 इकडे, 52 आठवडे, 1 दिवस इकडे, 52 आठवडे, 2 दिवस इकडे, 28 दिवस इकडे, 29 दिवस इकडे, 4ने भाग जात नाही, इकडे 4 आणि 400ने भाग जातो. इकडे 1 जानेवारी जो वार असतो तो 31ला असतो. इकडे 1 जानेवारी जो वार असतो त्याच्या पुढील वार हा 31ला असतो. आणि इकडे नवीन वर्ष सुरुवात 1 दिवसाने होते, मात्र इकडे नवीन वर्ष सुरुवात 2 दिवसाने होते. त्यानंतर आपण महिन्यांकडे आलो होतो. महिन्यांमधले दिवस पाठ केले होते. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 7 आणि 8 नंबरच्या महिन्यात लगातार 31 दिवस असतात. बाकी इकडे अल्टरनेटिव्ह असतात. मात्र फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात. 28 हे साध्या वर्षात आणि 29 हे लीप वर्षात असतात. त्यानंतर आपण त्यांचे कोड तयार केले होते. कोड तयार कसे केले होते तर ऑड डेज म्हणजे जास्तीचे दिवस. अख्खा कॅलेंडर चॅप्टर त्या ऑड डेज वरती आहे. ते कसं शोधलं होतं तर आपण कोणत्याही दिवसानंतरचा, आज आपल्याला कोणतेही कितीही दिवस दिले तर आपण वार हे कॅलेंडरमध्ये मग बघून नाही सांगू शकत. आपण काही सेकंदात सांगू शकतो. 17व्या दिवशी कोणता वार, 28व्या दिवशी तुम्हाला कोणतेही दिले असं आपण त्याला 7ने भागायचे. 7ने भागल्यानंतर त्याचा भागाकार बघायचं आणि त्याला काय काय द्यायचं, बाकी शोधायचे. आणि त्या बाकीलाच आपण म्हणतो ऑड डेज किंवा जास्तीचे दिवस. आणि त्यानुसार आपण शोधतो कॅलेंडरमध्ये. त्यानंतर आपण काही प्रश्न बघितले, त्या प्रश्नानुसार आपल्याला काय करायचे हे आपण पूर्ण बेरीज करत नाही, तर आपण त्याला छोटीशी ट्रिक्स वापरतो, जेणेकरून तुम्ही हळूहळू तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही हेही दिवस लिहिणार नाही बस. आणि तुम्ही जानेवारी बोलता, मनात जानेवारी लिहिता, जानेवारी 26 म्हणजे हा प्रश्न आहे, आपण हा
थोडक्यात कसा सोडू शकतो इतका सगळा डाटा आपल्याला लागणार नाही. कसा नीट बघा. 26 तुम्हाला प्रश्न दिसतोय तुमच्या पुढे प्रश्न आहे आर्याच्या 26 जानेवारी ओके. 26 जानेवारी म्हणजे 31 दिवस, 31 मध्ये 26 गेले 5 दिवस, फेब्रुवारी 29 म्हणजे 1. मग तुम्हाला बरोबर पुढे चालायचे मार्च. मग तुम्ही लिहितच चालायचे, तुम्हाला लिहित चालायचे मार्च म्हणजे 3 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आले 3 जुलै ऑगस्ट ओके. सप्टेंबर 15 सप्टेंबरला 7 ने भाग देऊन टाका म्हणजे बाकी एक उरली, संपला प्रश्न. 3 आणि 3 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, 3 आणि 3 6 आणि 1 7 उरले बाकी 2. म्हणजे जे काय असेल ना ते आपल्याला काही सेकंदात आपल्याकडे उत्तर येतील. म्हणजे आपण अशा प्रकारे सोडू शकतो. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी कॅलेंडरचे काही ट्रिक्स देणार आहेत, काही सणांच्या काही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दिनविशेष पाठ असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला कधी कधी काय विचारलं जातं, शिक्षक दिन, शिक्षण दिन, महात्मा गांधी जयंती, टिळक जयंती, कुठलेही दिनविशेष दिलं जातं. गणतंत्र दिवस म्हणजे काय, बऱ्याच वेळा स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन देण्याऐवजी गणतंत्र दिवस म्हणतात. मग आपला गोंधळ होतो, यार गणतंत्र दिवस म्हणजे 26 जानेवारी की 15 ऑगस्ट, म्हणजे असे कन्फ्यूज करणारेही शब्द आपल्याला तिथे टाकतात. आणि मग आपल्याला तिथे मात्र कळत नाही, कारण की धडधडीत तारीख दिलेली असते. पण कधी कधी म्हणलं जातं 2020 साली प्रजासत्ताक दिन जर सोमवारी असेल तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कधी असेल, त्या वर्षी शिक्षक दिन कधी असेल, त्या वर्षी महाराष्ट्र दिन कधी असेल, टिळक जयंती कधी असेल, नाताळ कधी असेल, असे दिनविशेष आहे, महात्मा गांधी जयंती कधी असेल. म्हणजे आपल्याला ही दिनविशेष पाठ असणं गरजेचं आहे. नुसतंच कॅलेंडर शिकून फायदा नाही, तर आपले दिनविशेष पाठ असणंही गरजेचं आहे. तर त्यासाठीची एक छोटीशी ट्रिक्स आहे, मी ती पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देणार आहे. आणि आपण कॅलेंडरचा दुसरा भाग बघणार आहोत, तर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. मी आता याच्यामध्ये आपण पुढची तारीख घेतली म्हणून पुढे काउंट करतो. जर याच्यापेक्षा मागची तारीख असती तर असेल तर आपण रिव्हर्स काउंट करायचे, उलटे दिवस काउंट करायचे. आज आपण एकाच वर्षातले प्रश्न घेतले. पुढच्या लेक्चरमध्ये मी काही विशेष प्रश्न घेणार आहे, तर जेणेकरून आपल्याला त्याच वर्षात, त्यानंतर 1 वर्षाचा गॅप, नंतर 2 वर्षाचा गॅप, नंतर 10 वर्षाचा गॅप, 40 वर्षाचा गॅप, असे मोठ्या मोठ्या प्रश्नांपर्यंत आपण जाणार आहोत. आणि आपण पुढच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅलेंडरचा सर्वात हायेस्ट भाग, जेणेकरून आपल्याला डायरेक्ट असा प्रश्न असेल आपल्यासमोर, फक्त प्रश्न एवढा असेल की 26 जानेवारी 2020 रोजी कोणता वार असेल. म्हणजे तुमच्या पुढे फक्त तारीख असेल आणि तुम्ही वार शोधू शकता, तेही अवघ्या काही सेकंदात. काही कोड पाठ करायचे, जेणेकरून तुमचा सर्वच्या सर्व कॅलेंडरचे पूर्ण भाग पूर्ण होतील. तर मित्रांनो, हे कॅलेंडर आणि कॅलेंडरचा बेसिक भाग तुमच्या लक्षात आला असेल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.